अर्धा जून उलटून गेला तरी गृहप्रवेश करण्यासाठी नखरे करणारा मॉन्सून अखेर चोर पावलांनी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झालाय। पुणे वेधशाळेने या वृत्ताला दुजोरा दिलाय। पुढच्या 48 तासात पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनच्या सरी बरसतील असं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। पश्चिम बंगालच्या उपसागरातील अनुकूल स्थिती, मागच्या आठवड्याभरापासून होणारी मॉन्सूनची जोरदार प्रगती आणि विदर्भाजवळ तयार झालेला कमी दाबाचा पट्टा या तीन गोष्टी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत। दरम्यान मागच्या 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा मॉन्सून पूर्वेकडून महाराष्ट्रात दाखल झालाय। मान्सून तो जस्ट म्हणजे आता कोकण गोव्यापासून जो कालपर्यंत जो आपण ॲडव्हान्स केलं होतं त्याच्यानंतर थोडं म्हणजे वरती गेलेलं आहे पूर्वेकडे। तर पूर्वेकडे जाताना विदर्भाचा भाग त्याच्यात आलेला आहे थोडा, तर थोडं विदर्भ त्यांनी कव्हर केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायला म्हणजे अजून 45 आपला 48 आवर्स सांगितलेलं आहे आम्ही। तर त्या 48 आवर्समध्ये कोकण गोवा आणि तुमचं एंटायर मराठवाडा वगैरे कव्हर होईल। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसलेला आहे। वैजापूर तालुक्यात झालेल्या पावसानं शेतांमध्ये पाणी साठलंय। ओढे नाले ही दुथडी भरून वाहू लागलेत, तर तिकडे करमाळा तालुक्यात देखील वरुणराजानं हजेरी लावली आहे। सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सावडे परिसरात ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम केलेलं, ज्याचा फायदा आता पहिल्याच पावसानंतर दिसू लागलाय। सावड्यातील ओढ्यात मुबलक प्रमाणात पाणी साठलंय। थोड्याशा पावसात भरपूर पाणी साठल्यानं गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मराठी अस्मितेसाठी गेली 50 वर्ष राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। 50व्या वर्धापन दिनानिमित्त आज गोरेगाव येथील NSC मैदानावरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला शाब्दिक वाद आणि मुंबई पालिकेची 6 महिन्यांनंतर येऊन ठेपलेली निवडणूक यावरती उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी 18 जून 1966 रोजी मुंबईतच शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली। महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी ही राजकीय संघटना आज 51व्या वर्षात पदार्पण करतेय। शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। दादर येथील शिवसेना भवनावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तसंच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झेंडे आणि पताका लावण्यात आलेले आहेत आणि याच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षाचं मुख्य कार्यालय असलेल्या शिवसेना भवनावरती आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो दादर पश्चिम परिसरातील हेच ते शिवसेना भवन, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची रेलचेल असते आणि ज्याच ठिकाणावरनं शिवसेना पक्षाच्या संपूर्ण कार्यप्रणाली शिवसेना पक्षाची चालते ते हेच शिवसेना भवन आणि याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष शिवसेना साजरं करत आहे आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी एक वातावरण निर्मिती शिवसेनेतर्फे करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी आपण बघू शकतो या मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहे, पताका लावण्यात आलेले आहे। एकूणच शिवसेना जो आहे आपला 50वा वर्धापन दिन साजरा करण्याकरता अशा प्रकारे सज्ज झालेली आहे। या संपूर्ण वर्धापन दिनानिमित्त गोरेगावच्या एक्झिबिशन सेंटर येथे उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनाची सभा सुद्धा होऊ घातली आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि त्याचमुळे अमृत महोत्सवी वर्षी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कृष्णा खापरेसह अक्षय कुडकेलवार, ABP माझा, मुंबई। राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यावरती 2 गंभीर आरोप करण्यात आलेत। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्य मंत्र्यांचे सचिव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात असा आरोप डॉक्टर राहुल घुले यांनी केलाय। या संदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे। तर सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली आहे। तक्रारदार महिलेनं या संदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून त्यांच्यावरती बेतलेल्या प्रसंगाचं कथन केलंय। या आरोपांमुळे आरोग्यमंत्री देखील अडचणीत आलेत।
नागरी सेवा मंडळामधले जे अधिकारी आहेत ते बदल्या प्रपोज करतात. त्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा रोल नाही आहे. त्यामध्ये जे फक्त आमदार महोदयांचे रिकमेंडेशन लेटर असतात, ते रिकमेंडेशन लेटर मी ते संबंधित आमच्या जे संबंधित अवर सचिव असतील किंवा संबंधित जॉईंट सेक्रेटरी असतील त्यांच्याकडे दिलेले आहेत. माझं जे काम आहे PS म्हणून की आमच्या जे आमदार महोदय आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी जे रिकमेंड केलेल्या बदल्या आहेत त्या बदल्याची पत्र पोहोचवणं, त्याप्रमाणे कारवाई होते का नाही एवढंच पाहणं, एवढंच माझं काम आहे. त्यामध्ये ह्या बदल्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. मला समजत नाहीये की पाठोपाठ आरोप होत आहेत. काल त्यांनी आरोप केले, आज ही महिला आरोप करते. त्यामध्ये हे सखोल चौकशीची आवश्यकता आहे. यामध्ये याचं मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये याचा बोलावता धनी कोण आहे हे पण शोधलं पाहिजे. आणि कोणावर संशय आहे का? मला असं काय सांगता येणार नाही, परंतु त्यामध्ये चौकशी होणं आवश्यक आहे. चौकशीमध्ये सगळे बाहेर गेले आहेत. मंत्रालयात आले आणि सुनील दमाडी हे आरोग्य मंत्री जे आहेत आपले सावंत साहेब, त्यांचे खासगी सचिव आहेत, यांच्याशी भेटले आणि तिथे त्यांच्या कॅबिनला 2 तास बसल्यानंतर त्यांची जी वर्तणूक होती ती चुकीचीच होती, म्हणजे गैरवर्तणूक तर होतीच. इव्हेंच्युअली त्यांचं बोलणं जे होतं ते अशोभनीय होतं. म्हणजे त्यांची सुरुवातच अशी होती की तुम्हाला गॉडफादर असला पाहिजे, गॉडफादर नसेल तर शासनाच्या दरबारात कुठलंच काम होत नाही. ते मला असह्य झालं आणि मग मी कॅबिन सोडून निघून आले. आम्ही फक्त थापा मारत नाही, आम्ही करून दाखवतो असं म्हणत अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावरती उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. काल परांडा तालुक्यात झालेल्या शिवजलक्रांतीच्या कामाची पाहणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच यावेळी मान्सूनपूर्व पावसात साठलेल्या पाण्याचं पूजनही करण्यात आलं. परांड्यातल्या पाण्याचा कलश बाळासाहेबांच्या स्मारकावरती अर्पण केला जाणार आहे. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाच्या कारभाराचा देखील पंचनामा केला. शिवसेना मराठवाड्याच्या मागे उभी राहते. मराठवाडा सुद्धा शिवसेनेच्या मागे एका हाती भगवान घेऊन उभा राहायला पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही अनुभवाने बघता. शिवसेना म्हणजे भूलथापा मारणारा पक्ष नाही, तर जे आम्ही बोलू ते आम्ही करू आणि जे करणार असू तेवढंच आम्ही बोलतो. शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त डॉक्टर विजय ढवळे यांनी लिहिलेल्या वाघाचे पंजे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा जोरदार प्रयत्न केलाय. 105 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेले नाहीत, ते मुंबई महाराष्ट्रातून तुटू नये यासाठी झालेत. ते विदर्भासाठी झालेले हुतात्मे तर मुळीच नाहीत असं अणेंनी म्हटलंय. काल नागपुरात एका जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग आला असून नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवरती भाजपनं शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय. काल पुण्यात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवरती चर्चा झाली. संबंधित नावं दिल्लीला पाठवण्यात येतील. दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाला की नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं भिजत घोंगडं पाहायला मिळतंय. एकनाथ खडसेंविरोधातील सगळे आरोप तथ्यहीन आहेत. MIDC जागा खरेदी प्रकरणी चौकशी सुरू आहे, पण या अग्निपरीक्षेतून देखील खडसे बाहेर पडतील असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंची पाठराखण केली आहे. येत्या वर्षभरात मुंबई पुण्यासह 5 महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली. दुसरीकडे विरोधकांनी गावागावात केलेले घोटाळे बाहेर काढा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं. केवळ मीडियाचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोप करत राहायचे. मग नाथाभाऊंवर आरोप सुरू केले. त्यांनी मागणी केली की न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी केली पाहिजे आणि म्हणून आता त्याची चौकशी ही आपण सुरू केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय. PTIने दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत.
येत्या 4 सप्टेंबर रोजी राजन यांच्या गव्हर्नर पदाची मुदत संपतीये. त्या पार्श्वभूमीवरती त्यांना गव्हर्नर पदाची दुसरी टर्म द्यावी का याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. गव्हर्नर पदाची मुदत संपुष्टात आल्यानंतर ते पुन्हा शिकागोत अध्यापनाचं काम करणार आहेत. जागतिक योग दिनाची भारतासह जगभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव आज राजपथावर 35,000 नागरिकांकडून योगाचा सराव करून घेणार आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देखील उपस्थित राहतील. दरम्यान काल रामदेव बाबांनी दुबईतल्या नागरिकांना योगा शिकवला. येत्या 21 जूनला संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती बाबा रामदेव योगा करणार आहेत.